जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण पाहतात योजनाकार YouTube चॅनल। आताच आपल्या योजनाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तर रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। रेशन कार्ड बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाअंतर्गत रेशन कार्ड धारकांना आता 9,000 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत आणि हा निर्णय खरा की खोटा आपण संपूर्ण बातमी जाणून घेऊ। तर रेशन कार्ड हे गरीब लोकांना धान्य पुरवण्याची एक साधन आहे। रेशन कार्ड योजनेअंतर्गत गरीब लोकांना धान्य पुरवले जाते आणि कोरोना काळामध्ये असेल किंवा केंद्र सरकारने याच रेशन कार्ड अंतर्गत नागरिकांना मोफत रेशन वाटप केले आहे। याच योजनेला आता केंद्र सरकारने 2028 पर्यंत चालू ठेवलेली आहे। मित्रांनो, आता कोणतं रेशन कार्ड धारकांना हे 9,000 रुपये मिळणार आहेत, संपूर्ण बातमी आपण जाणून घेणार आहोत। या योजनेचं उद्दिष्ट आहे की आता वार्षिक 9,000 रुपये मिळणार आहेत आणि माझ्या मते 750 रुपये काहीतरी हे जे आहेत ते महिन्याला भेटणार आहेत। तर एकंदरीत मित्रांनो 9,000 रुपये वार्षिक भेटणार आहेत। या योजनेचे उद्दिष्ट आहे ते गरीब लोकांना, कुटुंबांना या योजनेचा चांगला आधार मिळावा आणि थेट गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राबवण्यात येत आहे। पूर्वी स्वस्त धान्य दुकानं धान्य घेण्यासाठी लांबच्या लांब ज्या रांगा आहेत ते उभे राहावे लागत होते व आता त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराला त्यांचा जो घोळ करत असे किंवा धान्य देत नव्हते, अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि या योजनेअंतर्गत पैसे जे आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आणि व त्यांच्या गरजेनुसार त्यांना ते वापरता येतील आणि या मानधना अंतर्गत गरीब कुटुंबाला आणि नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल आणि रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती। मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। तर हे निर्णय जो आहे तो कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये सांगा। YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।